पुंडलिकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यान मूलम गुरुमूर्ती पूजा मूलम गुरुपदम मंत्र मूलम गुरुर्वाक्यम मुक्ति मूलम गुरु कृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। दृक्दृश्य विवेक नावाच्या या ग्रंथाचा आपण अभ्यास करतो आहोत। या ग्रंथाचा हेतू दृक आणि दृश्य यांचा विवेक करणे असा आहे। विवेक हा एकमेव आपल्याला जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर काढू शकतो। श्री ज्ञानेश्वरीमध्ये श्री ज्ञानदेवांनी संसार वृक्षाचं जे वर्णन केलेलं आहे त्या वर्णनानुसार संसार वृक्ष हा आछाट आणि अफाट आहे। संसार वृक्षाला जर आपण अभ्यासलं, संसार वृक्षाचा जर बारकाईने विचार केला तर असं लक्षात येतं की कोणच या संसार वृक्षापासून बाजूला जाऊ शकत नाही। ऐसा अचाट आणि अफाटू आता कोण करेल या शेवट। आपण हे फक्त वाचलेलं आहे। तुम्ही या संसार वृक्षाचा नीट अभ्यास करा, मग असं तुम्हाला लक्षात येईल की जे आपण जे जगतोय आणि लोकांची मनधरणी करतोय आणि मनधरणी लोकांची करण्यासाठी आपल्याला नको नको ती धावपळ करावी लागते, ती काहीही गरजेची नाही। कोणी काहीही म्हटलं तरी आपल्याला काहीही फरक पडणार नाही जर तुम्ही हा संसार वृक्ष नीट लक्षात घेतला तर। कोणाशीही तुम्हाला घेणं देणं राहणार नाही, स्वतःच्या मुलाबाळांशी सुद्धा राहणार नाही जर तुम्ही संसार वृक्ष नीट लक्षात घेतला तर। बाकीच्यांचा तर प्रश्नच राहतो। आणि एवढा अफाट आणि आचाट वृक्ष असल्यानंतर त्या वृक्षाचा नाश कोण करू शकतो? कोणाचेनी संताने निपजती या उन्मूळने। याला कोण उन्मूळू शकतो? कोणीही नाही असं लक्षात येतं। परंतु श्री ज्ञानदेव महाराजांनी पुढे असं लिहिलेलं आहे, ज्याच्याकडे विवेक आहे तो मात्र या संसार वृक्षाचा नाश करू शकतो। संसार वृक्षाचा नाश करण्यासाठी फक्त विवेक कामाला येतो। विवेक हीच ज्ञान मार्गातली सगळ्यात पहिली साधना आहे। ज्ञान मार्गामध्ये दुसरी साधना नाही। बाकीची जी आपण साधनं करतो ही विवेक जागृत व्हावा म्हणून करतो, परंतु आपली हालत काय झाली आहे? आपण बाकीची साधनं जी करतो त्या साधनाने आपल्याला संसारात बरं वाटतं, स्थिर वाटतं म्हणून करतो। विवेक जागृतच होत नाही। तुम्ही नीट जर बारकाईने सर्वांचा अभ्यास केला, स्वतःचा जर अभ्यास केला, हे लक्षात येईल की संसारामध्ये जी धावपळ आहे, संसारामध्ये जो गोंधळ आहे आणि आजकाल तो जास्त वाढलेला आहे पूर्वीपेक्षा, तर ह्याच्यामध्ये आपल्याला बरं वाटावं, स्थिर वाटावं, शांत वाटावं म्हणून या साधनांचा अवलंब आपल्याला उपयोगाला येतो। म्हणजे आपल्याला आता झालंय काय की साधनांचा अवलंब कशासाठी करावा हेच लक्षात येत नाहीये। म्हणजे साधनांचा वापर केल्यानंतर संसार नीट चालतोय, मुलाबाळांचं व्यवस्थित चालतंय, सगळं आपल्यालाही मनाला बरं वाटतंय, शांत वाटतंय। अशा अनेक कारणांमुळे आपला हा अभ्यास सुरू आहे। जे साधना आपण करतो आहेत त्या साधनांचा अवलंब कशासाठी झाला? या कारणांसाठी व्हायला लागला की ज्या साधनांचा उपयोग विवेक जागृत होण्यासाठी व्हायला पाहिजे होता, परंतु विवेक जागृत होण्यासाठी या साधनांचा उपयोगच होत नाही, विवेकच जागृत होत नाही। आणि विवेक जागृत होणं हीच ज्ञान मार्गातली सगळ्यात पहिली साधना ठरते। त्याच्या आधीची जी साधना आहे, त्याच्या आधीची जे साधनांचा आपण अवलंब करतो, या साधनांपासून आपल्याला ज्ञान मार्गामध्ये साक्षात काहीही उपयोग नाही। विवेकापासूनच खरी सुरुवात आहे।
म्हणून तुम्ही जी काही साधनं करत आहात, श्री गुरु सेवा, शास्त्र सेवा, ईश्वर सेवा, ज्या कुठल्या प्रकाराने तुम्ही जे कुठले साधन करत आहात, ही सगळी साधनं विवेक जागृत होण्यासाठी उपयोगाला येतात की नाही येत, याचा विचार ज्याचा त्याने करणं फार गरजेचं आहे. आणि जर तसं होत नसेल तर आपला जन्म वाया जात आहे. सायासे पुण्य अर्जिजे आणि मग का संसारू अपेक्षिजे. संसार म्हणजे संसार वृक्ष. आपण प्रयत्नाने हे साधना करणार, काहीतरी आपण या मार्गामध्ये काहीतरी कमवणार, म्हणजे सायासे पुण्य अर्जिजे. आणि मग का संसारू अपेक्षिजे, आणि मग आपण संसारातच आपल्याला बरं वाटावं यासाठी प्रयत्न करत राहावे का. तुम्ही म्हणाल आपण तशी अपेक्षा केली म्हणजे काय होतंय. तुम्ही तशी अपेक्षा केली म्हणजे तुम्ही जी काही साधना केली त्याचा वापर झाला. जसं तुम्ही जर 100 रुपये कमवले आणि तुम्ही जर ठरवलं की आता आपण या 100 रुपयामधल्या 50 रुपयाचं गहू विकत घेऊ, 20 रुपयाची भाजी विकत घेऊ, असं काहीतरी ठरवलं आणि तुम्ही घेतली, म्हणजे ते पैसे गेले. तुम्ही ज्या इच्छा केल्या त्या कारणासाठी ते पैसे वापरात येतात. त्याचप्रमाणे जी आपण साधनं करतो, या साधनांमधून जे आपल्या शरीरामध्ये तयार होणारं तप आहे, आपल्या शरीरामध्ये निर्माण होणारी जी शक्ती आहे, ही शक्ती, हे पुण्य, हे सुकृत आपण संसारासाठी वापरतो. संसारात बरं वाटतं, परंतु संसार वृक्षाचा नाश होत नाही. आणि संसार वृक्षाचा नाश करणं, जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडणं, हेच परम कर्तव्य आहे आणि हेच सर्वश्रेष्ठ आहे. असं का करायचं, हे का करायला पाहिजे, हे तुम्हाला मी पुन्हा सांगण्याची गरज नाही. तुम्ही जर संसार वृक्षाचा नीट अभ्यास केला तर तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला याच्यातून बाहेर पडलंच पाहिजे. एखाद्या ठिकाणी आपण जे अडकलेलो आहोत त्या ठिकाणाची जर आपल्याला नीट माहिती झाली तर आपल्याला त्याच्यातून बाहेर पडण्याची इच्छा निर्माण होऊ शकते. संसार वृक्षाकडे आपण आंधळेपणाने पाहत असल्यामुळे आपल्याला त्याच्यातून बाहेर पडण्याची तीव्रता दिसत नाही. जर तुम्ही संसार वृक्षातून बाहेर पडण्यासाठी तीव्रतेने प्रयत्न करणार असाल तर त्यासाठी तुम्हाला आधी संसार वृक्ष नीट अभ्यासला पाहिजे. आणि मग तुम्ही जे काही साधन कराल त्या साधनांमधून विवेक जागृत झाला पाहिजे. हा विवेक जर जागृत झाला तर तो विवेक आपल्याला या ठिकाणी या ग्रंथामध्ये फार उपयोगाला येणार आहे. जर तुमच्याकडे विवेक नाही तर तुम्ही इथे येण्याचे अधिकारी नाही. या ग्रंथाचा अभ्यास सुरू करण्याच्या पहिल्यांदा आपण या ग्रंथाचा अधिकारी कोण याचाही विचार केलेला आहे. पुन्हा एकदा ही माहिती म्हणून मी तुम्हाला सांगितलं की ज्याच्याकडे विवेक आहे त्याच्यासाठी हा ग्रंथ आहे. कारण दृक् दृश्य विवेक असं या ग्रंथाचं नाव आहे. दृक् म्हणजे काय, दृश्य म्हणजे काय, यांचा विवेक करणे म्हणजे विचार करणे, त्यांचा सारासार विचार करणे, त्याच्यातलं योग्य अयोग्य यांचा विचार करणे, हा दृग्दृश्य विवेक असा ग्रंथ आहे. दृग्दृश्य वैराग्य असा ग्रंथ नाहीये. म्हणजे यातून पुढे वैराग्य तयार होईल का नाही, नाही, ते सगळं आपोमत होणार. विवेक झाला की त्याच्यानंतरच्या ज्या संपत्ती आहेत त्या आपोमत प्राप्त होतात. म्हणजे व्यवहारामध्ये जसं आपण अन्न खाल्लं की आपोमतच शरीर वाढणे, भूक शमणे, रक्त तयार होणे, धातू तयार होणे, हे सगळं आपोमत. फक्त अन्न खावं लागतं. अन्न खाल्लं की बाकीच्या क्रिया आपोमत होतात. तसं विवेक जर आपल्याकडे आला तर पुढचं वैराग्य, शमदम षट संपत्ती, मोक्ष इच्छा, श्रवण, मनन, निध्यास आणि तत्त्व पदार्थ शोधन, हे सगळं क्रमाने आपोमत आपल्याला प्राप्त होतं. परंतु त्यासाठी जो विवेक अपेक्षित आहे तो विवेक तुम्ही उद्भूत करणं, तो विवेक तुमच्या शरीरामध्ये निर्माण करणं, यासाठी तुम्हाला काही ना काही प्रयत्न करायला पाहिजे. आणि तो तुम्ही करत असाल अशी अपेक्षा करतो, जेणेकरून या ग्रंथाचा अभ्यास आपल्याला सुलभ आणि सोपा होईल. मागील चिंतनामध्ये या ग्रंथाच्या पहिल्या श्लोकाचा आपण अभ्यास सुरू केला होता.
रूपम दृश्यम लोचनम दृक् तद दृश्यम दृक्तु मानसम. इथपर्यंत आपण अभ्यास केला. पहिल्या श्लोकाचा पहिला भाग, रूपम दृश्यम लोचनम दृक् तद दृश्यम दृक्तु मानसम, इथपर्यंत अभ्यास केलेला आहे. जे जे दिसतं ते रूप या कक्षेत येतं. या ठिकाणी फक्त लोचन म्हणजे डोळा या इंद्रियाचा अभ्यास सांगितलेला जरी असला तरी सुद्धा बाकीच्याही इंद्रियांना आपण क्रमाने घेतलं पाहिजे. परंतु अभ्यासासाठी म्हणून प्रतिनिधी म्हणून इथे डोळा घेतलेला आहे. तर डोळ्याच्या समोर जे जे येतं ते रूप या कक्षेत येतं. कानाच्या समोर जे जे येतं ते शब्द या कक्षेत येतं. त्वकच्या संबंधात जे जे येतं ते स्पर्श या कक्षेत येतं. घ्राण इंद्रियाच्या कक्षेत जे जे येतं ते गंध या कक्षेत येतं. रसना इंद्रियाच्या कक्षेत जे येतं ते रस या कक्षेत येतं. अशा प्रकारे 5 ज्ञानेंद्रियांना 5 विषय हे जाणण्यात येतात. त्यातील फक्त या ठिकाणी रूप हा विषय घेऊन अभ्यास सुरू आहे. रूपम दृश्यम, जे काही दिसतं ते रूप या कक्षेत आहे. आणि या रूपाला पाहणारा जो आहे तो डोळा आहे. डोळ्याने रूप पाहिलं जातं. म्हणून रूप हे दृश्य या कक्षेत आहे आणि डोळा हा दृक् या कक्षेत आहे. परंतु जेव्हा आपण त्याचा पुढे विचार केला तेव्हा असं लक्षात आलं की तद दृश्यम म्हणजे तो डोळा ज्याला आपण दृक् समजतो तो डोळा दृक् नसून तो डोळा दृश्य आहे. जेव्हा तुम्ही त्याच्या मागे जाता म्हणजे मनाकडे जाता. तद दृश्यम दृक्तु मानसम. जेव्हा तुम्ही डोळ्याच्या पाठीमागे जाता तेव्हा तुम्हाला मन सापडतं. विचार करतोय आपण, हा विचार आहे, हा विवेक आहे. जेव्हा तुम्ही डोळ्याच्या पाठीमागे विचार करू शकाल, जो विचार करू शकत नाही त्याच्यासाठी हा विषय. तुम्ही डोळ्याच्या पाठीमागे जाऊन विचार करायला लागेल तर डोळ्याच्या पाठीमागे कोण आहे बरं, हे कळण्यासाठी मागील चिंतनामध्ये आपण अनेक रीतीने विचार केलेला आहे की जेव्हा एखादा मनुष्य आपल्या समोरून जातो पण आपलं मन जर जागेवर नसेल तर तो समोरचा मनुष्य आपल्याला दिसत नाही. तो म्हणतो मी तर तुझ्या समोरून काल गेलो आणि तुम्हाला ओळख दाखवली नाहीस. आपण म्हणतो नाही माझं लक्ष नव्हतं, म्हणजे आपलं मन त्यावेळेस जागेवर नसतं. म्हणजे याचा अर्थ डोळ्याच्या पाठीमागे मन आहे. या मनामुळे डोळ्याला रूप दिसतं. म्हणून मन, डोळा आणि रूप असे 3 पदार्थ आहेत. त्यातलं रूप दृश्य आणि डोळा दृक आहे. पुढे विचार केल्यानंतर डोळा दृश्य आहे आणि मन दृक आहे. इथपर्यंत आपला अभ्यास झालेला आहे. रूपम दृश्यम लोचनम दृक् तद दृश्यम दृक्तु मानसम दृश्या धीवृत्तया साक्षी दृगेव न तू दृश्यते. या चरणाचा आपण अभ्यास करणार आहोत. दृश्या म्हणजे दिसण्यात येतात. धी म्हणजे बुद्धी. धी हा संस्कृत शब्द आहे. हे सगळं संस्कृत अभ्यास आहे. धी या शब्दाचा अर्थ होतो बुद्धी. धी वृत्तयः, वृत्तयः म्हणजे वृत्ती, बुद्धीच्या वृत्ती. धी वृत्तयः साक्षी. दृश्या धी वृत्तया साक्षी म्हणजे बुद्धीच्या वृत्ती आपल्याला दृश्य आहेत. कोणाला? साक्षी. साक्षी हा शब्द इथे आलेला आहे. म्हणजे मनाच्या पाठीमागे कोण आहे? साक्षी आहे. मनाच्या पाठीमागे साक्षी घेतलेला. आता ही एक या ग्रंथाची पद्धत आहे. या पद्धतीनेच आपण पुढे पुढे जाणार आहोत. वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये थोडाफार पद्धतीमध्ये बदल असतो. एक लक्षात घ्या, पद्धतीमध्ये बदल झाला तरी चालतो. मी तुम्हाला मागे एक अभ्यास सांगितलेला आहे. तुम्ही रवी कशी फिरवता याला किंमत नसून लोणी निघतं का नाही याला किंमत. तुम्ही रवीने फिरवा किंवा बांबूची काठी घेऊन किंवा कळक असतो तो घेऊन त्याला चीर पाडून एक आडवी एक अशी आणि एक अशी आणि त्याच्यामध्ये 2 लाकूड टाकून ते जरी फिरवलं तरी चालतंय. रवीच पाहिजे असं कशाला? किंवा मिक्सरमध्ये फिरवा. तुम्ही कसे फिरवता, कुठल्या साधनाने फिरवता, त्यासाठी काय काय वापरता यापेक्षा लोणी निघतंय का म्हणजे मंथन होतंय का हे महत्वाचं असतं. म्हणून कुठल्या वेगळ्या ग्रंथामध्ये थोडा वेगळ्या रीतीने जरी अभ्यास आला तरी आपल्याला चालतो. का? कारण की
त्या प्रक्रियेमधून आपलं मंथन होणं अपेक्षित आहे आणि आपल्याला जे अंतिम तत्व आहे ते लक्षात येणं गरजेचं आहे, किंवा जे काही या ग्रंथाचं सार असेल ते आपल्या हाती लागणं गरजेचं आहे. एवढं झालं म्हणजे आपलं काम झालं. हे लक्षात ठेवून आपण अभ्यास करणार आहोत. तर या ठिकाणी बुद्धीच्या वृत्ती दृश्य आहेत. कोणाला? साक्षी. दृश्याधिवृत्तया साक्षी. बुद्धीच्या वृत्ती साक्षीला दृश्य आहेत. दृगेव न तू दृश्यते. आता दृग जे काही असेल, न तू दृश्यते म्हणजे ते दिसत नाही. आता इथे प्रश्न असा येतो, बारकाईने अभ्यास करत गेला पाहिजे. तुम्ही या ग्रंथाचा अभ्यास करून येत आहे ना, अभ्यास करून येत जा, म्हणजे तुम्हाला मी काय सांगतोय लक्षात येईल आणि इथे काय आहे हे लक्षात येईल. हे जर कळायचं असेल तुम्ही अभ्यास करून येत. या ग्रंथाचे झेरॉक्स करून तुम्ही अभ्यास करा, विचार करा त्याच्यावर, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. या ठिकाणी पहिल्या भागामध्ये असं लिहिलंय की दृश्याधिवृत्तया साक्षी. आता इथे हा प्रश्न येतो की मागे पहिल्या चरणामध्ये बुद्धी हा शब्दच कुठे आला नाही, मग इथे बुद्धी आली कशी काय मध्येच? बुद्धी मध्येच कुठून आली? कारण पहिल्या चरणामध्ये मन हा शब्द घेतलाय, बुद्धी कुठे घेतली आहे? मग आता अडचण आली. आणि बुद्धीची वृत्ती हा प्रश्न इथं कुठे आला मध्येच? कारण पहिल्या चरणामध्ये तर कुठेही वृत्ती नाहीये, पहिल्या चरणामध्ये कुठेही बुद्धी नाहीये, मग करणार काय? तर ह्या ठिकाणी एक लक्षात घेतलं पाहिजे की बुद्धी हा शब्द मनासाठी वापरलेला आहे. मन आणि बुद्धी हा शब्द पर्यायाने वापरण्यात येतो. पर्यायाने म्हणजे हा नाही तर तो. जेव्हा एखाद्या वेळेस आपण मन म्हणतो तेव्हा बुद्धी म्हटलं तरी काय हरकत. बुद्धी म्हटलं तर मन आहे असं समजावं. आणि जेव्हा मन म्हणतो किंवा बुद्धी म्हणतो तेव्हा अंतःकरण म्हणावं, किंवा अंतःकरण म्हणतो तेव्हा मन, बुद्धी, चित्त, अहंकार काही म्हणा. आलं लक्षात? कारण हे अंतःकरण चतुष्ट या वर्गातलं आहे. आपण अभ्यास जर केलेला असेल तर आपल्याला हे लक्षात येईल की अंतःकरण चतुष्ट, चतुष्ट म्हणजे 4. अंतःकरणाचे 4 भाग होतात. तुमच्याकडे अंतःकरण आहे का नाही? लोक म्हणतात अंतःकरण आहे पण नाहीये. कारण लोकांना काय आहे की जे दिसतं डोळ्याने त्यालाच खरं मानतात. इतके मूढ जनता आहे. आणि मूढ जनता नाही, मोठमोठे लेखक, मी पेपर वगैरे मध्ये वाचलं, मोठमोठे लेखक जे समजले जातात ते लोक सुद्धा असं समजतात. मग त्यांची सुद्धा बुद्धी इतकी मूढ आहे, तर सामान्य माणसाचं काय करावं? डोळ्याने दिसतं त्यालाच खरे मानणारे लोक आहेत. त्याला चाक्षुष प्रत्यक्षता म्हणतात. जे डोळ्याने दिसतं तेच खरं, बाकीचं काही दिसलेलं नाही ना, मग माहित नाही. आता जर आपल्याला फक्त एवढंच दिसतंय तर पृथ्वीच्या बाहेर जगत आहे हे आम्ही मानतच नाही. लोक म्हणतात की नाही ठीक आहे, अवकाशयानामधून फोटो काढण्यात आले, ते फोटो पेपरला दाखवले, आम्ही नाही मानत. आम्ही असं म्हटलं आम्ही मानत नाही. ठीक आहे, आपल्या मानण्याने काय होत आहे? जे जगत आपल्याला दिसत नाही, मी स्वतः पाहिल्याशिवाय मी मानणार नाही असं जर म्हटलं तर, मंगळ हा ग्रह जगात अस्तित्वात नाही असं मी म्हटलं तर कोण मला चॅलेंज करेल? लोक म्हणतील हा फोटो आहे, मी फोटो मानत नाही, तू काही काढून आणशील. अरे ते अवकाशयानातून किंवा उपग्रहातून काढलेला आहे, सॅटेलाइट थ्रू काढलेला फोटो आहे, आम्ही मानत नाही. सॅटेलाइट तुझं खोटारडं आहे, मी स्वतः प्रत्यक्षात पाहिलं, तू मला दाखव स्वतः, हे बघ तू आणि मी आणि हा मंगळ, तरच मी मानेल, नाही तर मी मानणार नाही. असं आपण म्हणतो का? विज्ञानाने दाखवलं तर? विज्ञान दाखवलं तर म्हणत नाही आपण. त्या सॅटेलाइटने काढलेले फोटो खोटे असतील, ते सॅटेलाइटच खोटारडं असेल असं जर म्हटलं तर तो काही फोटो काढेल. पण फोटो मी मानतच नाही, प्रत्यक्ष दाखव मला. तू प्रत्यक्ष मानतो ना, मग मला सुद्धा मंगळ प्रत्यक्ष दाखव, तर मी तुला प्रत्यक्ष तुझा मंगळ मानेल. आलं लक्षात? नाही, आपलं तशी अडचणच नाही, आपण मानतोच आहे. ते म्हणतात पण ते तरी नीट वागतात का? म्हणजे आपण जे बोलतो त्याप्रमाणे आपण वागावं ना. तुम्ही म्हणता आम्ही जे दिसतो तेच खरं मानतो, मग मंगळ तुम्ही कधी पाहिलाय? तुमच्या उपग्रहाने पाहिला तो, तुम्ही कुठं पाहिलाय? मग उपग्रहाने पाहिलेला मंगळ तुम्ही मान्य करता, मग आमच्या साधू संतांनी जे सांगितलं ते मान्य का करत नाही? त्यांनी पाहिलं ना ते. मग तुम्ही उपग्रहाला साधू समजत आहे, आम्ही कुठल्या तरी ज्ञानदेवाला साधू समजतोय किंवा आद्य शंकराचार्याला साधू समजतोय. मग आद्य शंकराचार्यांनी सांगितलं म्हणजे आम्हाला प्रमाण आहे. तुमचं उपग्रहाने सांगितलेलं जसं तुम्हाला प्रमाण आहे, तसं आम्हाला आद्य शंकराचार्यांनी काय सांगितलं तर प्रमाण.
वेदाने जर सांगितलं तर आम्हाला प्रमाण. तू सुद्धा मंगळ दाखवू शकत नाही, तसं आम्ही सुद्धा दाखवू नाही शकत. याचा अर्थ अंतःकरण नाही असं अजिबात होत नाही. अंतःकरण आहे, पण तुला जाणण्यात येत नाही, किंवा तुला तेवढी बुद्धी नाही, तुझी तेवढी अक्कल नाही. असो, त्या वर्गात जर तुम्ही असाल, कारण तुम्हाला हे प्रश्न येतात, तुमच्या समोर सभोवताली अशी माणसं असतात ज्यांच्याशी तुम्हाला वादविवाद करावा लागतो, म्हणून ही माहिती सांगितली. मला काही कोणाशी वादविवाद करायचा विषय नाहीये इथे. असो, आपल्या शरीरामध्ये अंतःकरण नावाचं एक इंद्रिय आहे. या अंतःकरणाचे 4 भाग होतात. असे करावेत असे नव्हे, असे नाही होत. म्हणजे मी असं केलं म्हणून लगेच त्याचे 4 भाग होतात, म्हणजे लगेच एक अंतःकरण त्याला 4 तुकडे केले. आपल्याला तुकडे करण्यामध्ये मजा वाटते, म्हणजे वादविवाद करण्यामध्ये, भेदभाव निर्माण करण्यामध्ये मजा वाटते आपल्याला सर्वांनाच. म्हणजे तुम्हाला असं नाही, मलाही वाटते. भेद निर्माण करण्यामध्ये आपल्याला मजा वाटते. हे वेदावे भेद म्हणजे तुकडे पाडणे. असो, तसं नाहीये ते अंतःकरण. अंतःकरण एक पूर्ण आहे. अंतःकरण जे पूर्ण आहे त्याच अंतःकरणाला जेव्हा स्फुरण हे कार्य असतं तेव्हा त्याला अंतःकरण नाव येतं. त्या अंतःकरणाचं जेव्हा समाधान व्यक्त करणं किंवा संस्कार साठवणं कार्य असतं तेव्हा त्याला चित्त असं म्हणतात. त्याच अंतःकरणाला संकल्प विकल्पात्मक कार्यामुळे मन असं म्हणतात. त्याच अंतःकरणाला निश्चय करणं, विचार करणं, सारासार विचार करणं या कार्यामुळे बुद्धी असं म्हणतात. याच अंतःकरणाला कुठल्याही प्रक्रियेवर, मग सूक्ष्म आणि स्थूल म्हणजे आपल्या मनातल्या मनात आपण जे विचार करतो त्या सूक्ष्म प्रक्रिया आहेत, आणि आपण जे स्थूल, जसं चालायला लागलो, ही काय झाली, स्थूल प्रक्रिया झाली. मग स्थूल किंवा सूक्ष्म कुठल्याही प्रक्रियेला, त्या प्रक्रियेला होण्यासाठी, करण्यासाठी अहंकार धरावा लागतो. आणि तो अहम जेव्हा धरला जातो, त्या प्रक्रियेवर जेव्हा अहम धरला जातो तेव्हा त्या अंतःकरणाला अहंकार असं म्हणतात. अहंकार, अहम हा आकाराला येतो, त्या प्रक्रियेशी तो एकरूप होतो, आणि मग तो पुढच्या बाकीच्या इंद्रियांद्वारे स्थूल शरीर हलवतो आणि क्रिया घडते. असो, तो भाग थोडा निराळा आहे, त्याचा सध्या अभ्यास नाही. तर हे जे अंतःकरण आहे, हे अंतःकरण 4 भागामध्ये विभागलेलं आहे. आणि अंतःकरण हा स्वतः वेगळा भाग धरला तर त्याला आपण 5वा भाग म्हणू शकतो. परंतु काही शास्त्रामध्ये, जास्तीत जास्त शास्त्रामध्ये अंतःकरण चतुष्ट असं घेतलेलं आहे. म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार, ह्या 4ही भागांनाच दुसरा एक शब्द आहे, त्याला म्हणतात वृत्ती. जेव्हा हे अंतःकरण वाहत असतं, जसं स्फुरण पावणे, संकल्प विकल्प करणे, अहंकार धरणे, विचार करणे, अशा रूपाने ते जेव्हा वाहतं, तुमच्या अंतःकरणामध्ये हे सगळ्या प्रक्रिया जेव्हा सुरू होतात का नाही, संकल्प करणे होतं सुरू, अहंकार धरणे, विचार करणे, समाधान व्यक्त करणे, काहीतरी संस्कार उन्मळून येणे म्हणजे बाहेर पडणे, हे होतं ना. जेव्हा हे असं होतं तेव्हा त्याच अंतःकरणाला वृत्ती असं म्हणतात. त्याला म्हणतात अंतःकरणाची वृत्ती. अंतःकरणाची ही काय झाली, वृत्ती झाली. आपण म्हणतो त्याची वृत्ती चांगली नाहीये, म्हणजे काय, आणि त्याची वृत्ती चांगली नाही याचा अर्थ काय होतो, तो आतमध्ये म्हणजे अंतःकरणामध्ये काहीतरी वाईट विचार करत असतो. वाईट विचार म्हणजे बुद्धीचं काम झालं, किंवा मनाचं झालं, किंवा अंतःकरणातून कुठून तरी आलं, म्हणून त्याची वृत्ती चांगली नाही असं आपण सहज बोलतो. किंवा तो चांगला मनुष्य आहे, तो चांगला विचार करतो, म्हणजे ही झाली वृत्तीचा अभ्यास. सर्वसाधारणपणे कोणाची वृत्ती दिसत नाही, पण त्याच्या बाह्य आचरणावरून आपण अंदाज बांधतो त्याच्या वृत्तीचा. जसं तुम्ही माझ्याकडे पाहिलं तर महाराज चांगले वृत्तीचे आहेत असं तुम्ही म्हणाल, किंवा एखाद्याला माझा जर थोडा वाईट अनुभव आला काहीतरी कारणाने, त्यांच्याप्रमाणे माझं वागणं नाही झालं, तर ते म्हणतात महाराज जरा विचित्र वृत्तीचे आहेत. म्हणजे विचित्र किंवा चांगलं हे आपण त्याच्या कार्यावरून अभ्यासतो. आपल्याला वृत्ती काही दिसत नाही, कोणाची दिसत नाही, पण त्याचं आचरण, त्याचं वागणं जेव्हा आपल्याला लक्षात येतं तेव्हा आपण त्याची वृत्ती आतमध्ये काय असेल याचा अंदाज बांधतो. असो, अंतःकरण हेच वृत्ती रूपाने परिणाम पावतं असं म्हटलं तरी काही हरकत नाही. जेव्हा तुम्ही अंतःकरणाची वृत्ती असं म्हणता तेव्हा तुम्ही अंतःकरणाच्या वृत्तीच्या ऐवजी बुद्धीची वृत्ती असंही म्हणू शकता, कारण बुद्धी हा शब्द अंतःकरणाला पर्यायी शब्द आहे. का आहे, कारण अंतःकरणच बुद्धी रूपाने परिणाम पावत असतं. अलग लक्षात. म्हणून या ठिकाणी धीवृत्तयः असं म्हटलंय,
याचा अर्थ धीवृत्ती म्हणजे बुद्धिवृत्ती म्हणजेच अंतःकरण वृत्ती. आणि मागच्या चरणामध्ये मन शब्द वापरला, ते अंतःकरण किंवा बुद्धी असा शब्द नाही वापरला. मग मन म्हटलं तरी काय हरकत नाही. म्हणून मागच्या चरणाशी याचा संबंध आहे. जरी शब्द बदललेला असला तरी सुद्धा हे बारकाईने लक्षात घ्या. कारण कोणाला असं वाटू शकतं की पहिल्या चरणामध्ये मन वापरला, मग दुसऱ्या चरणात बुद्धी वापरले किंवा बुद्धीची वृत्ती वापरले, म्हणजे मन गेलं कुठे मग? कारण आधीपर्यंत रूप, डोळा, मन असा क्रमाने अभ्यास झाला आणि मन एकदमच गायब केलं आणि मध्येच बुद्धिवृत्ती कुठून आली? तर बुद्धी आणि मन काय इथे पर्यायी शब्द आहे. तो आलं का लक्षात? मन ही एक वृत्तीच आहे आणि बुद्धी सुद्धा वृत्तीच आहे. पर्यायाने वापरण्यात आलेला हा शब्द आहे. दृश्याधिवृत्तयः. आपल्याला काय दिसतं आता इथे? काय झालं? दृश्याधिवृत्तया म्हणजे बुद्धीच्या वृत्ती दिसतात. दृश्य म्हणजे दिसणे. जसं पहिल्यांदा डोळ्याने रूप दिसतं असं सांगितलं, मग मनाने डोळा दिसतो असं सांगितलं, आणि मन म्हणजेच बुद्धिवृत्ती असं आपण घेतल्यामुळे आता या मनाच्या वृत्ती किंवा बुद्धीच्या वृत्ती किंवा अंतःकरणाच्या वृत्ती दिसतात. दिसतात का? आता हे सूक्ष्म अभ्यास. डोळा दिसतो का? रूप दिसतं. म्हणजे माझ्या समोर जे फूल आहे हे फूल डोळ्याने दिसतं, इथपर्यंत शहाणे प्रत्येक जणच आहेत. डोळ्याने फुलाचं रूप दिसतं, इथपर्यंत शहाणे सगळेजण आहेत. परंतु डोळा मनाला दिसतो, इथपर्यंत शहाणपण येण्यासाठी थोडं अंगामध्ये सत्व असावं लागतं. काय असावं लागतं? हा सत्वाचा खेळ आहे. हा खेळ कसला आहे? हा सत्वाचा खेळ आहे. सत्व पाहिजे शरीरात. शरीरामध्ये सत्व निर्माण होण्यासाठी अशा प्रकारची शक्ती अंगात पाहिजे. नुसतं सत्व असून उपयोग नाही, तशा प्रकारचं झालं पाहिजे. अशा प्रकारचं. जसं एखादा पहिलवान गडी आहे, त्याला आहार काय द्यावा? एक काल व्यक्ती मला भेटले. काल प्रवचनाला मी गेल्यानंतर आमच्या त्या अण्णांच्या मुलगी जे आहेत ते मला म्हटले की एक महाराज टीव्हीवर आले होते. टीव्हीवर ते म्हटले की शाकाहार आणि मांसाहार, तर मांसाहार शाकाहार खावा की नाही असा त्यांना त्या मुलाखत घेणाऱ्यांनी प्रश्न विचारला, किंवा जो कोणी असतील जमाव त्यापैकी कोणीतरी विचारला मांसाहार करावा का शाकाहार करावा. तर त्या महाराजांनी, मोठे महाराज आहेत साऊथ मधले कुठले तरी, नाव पण सांगितलं मी विसरलो, असो. ते म्हटले मांसाहार करावा की शाकाहार करावा हा प्रश्न विचारला, तर त्यांनी उत्तर काय दिलं? ते म्हटले गरजेप्रमाणे. आता तुम्ही जर शाकाहाराला महत्व देणारे असाल तर तुम्ही म्हणाल ह्याला काय अर्थ आहे? तुम्ही काय म्हणणार? ह्याला काय अर्थ आहे? चुकीचा आहे तो महाराज. पण तुमच्यापैकी असे जे लोक मांसाहार शाकाहार दोन्ही चालतंय असं म्हणणार असेल, बरोबर आहे, महाराजाचं बरोबर आहे, महाराज बोलला ते बरोबर. का तुम्हाला चालतंय रे, ते तुम्हाला चालतंय, तुम्ही खात नाही, पण तुम्ही जे खातात त्यांच्यामध्ये तुम्हाला बरं वाटतंय, काय हरकत नाही, चालतंय. काय फरक काय पडतो एवढा? अरे काय फरक पडतो? ही तुझ्याकडे बुद्धी नाहीये, तुझी तेवढी अजून अवस्था नाही, तुझ्याकडे तेवढं सत्व नाहीये. काय फरक पडतो? त्याच्या वाऱ्याला, त्याच्या सावलीला जरी उभा राहिला तरी काय फरक पडतो हे कळले इतके ऐपत नाही. असो, तो एक निराळा विषय तयार होईल. परंतु त्यांनी जसं उत्तर दिलं ते म्हणले मग असं का? त्याच्यावर विचारलं असं का, असा प्रश्न पुढचा. त्याच्या म्हटलं नाही, उदाहरणार्थ WWF माहिती ना? WWF माहिती नाही? टीव्हीवर ते WWF म्हणजे मारामारी असते, एकदम धुतात धरून, म्हणजे मेला तरी इतकं मारतात, मरेपर्यंत मारणे, असा एक कार्यक्रम असतो. तर त्या लोकांना म्हटले तुम्ही जर शाकाहार दिला तर ते लोक WWF ची ती मारामारी करू शकतील का? असं त्या महाराजांनी उदाहरण दिलं. करू शकतील का? अशी खुनशी प्रवृत्ती, मारणं, मरेपर्यंत मारणं, रक्त निघेपर्यंत मारणं, अशी प्रवृत्ती होऊ शकते का जर शाकाहार दिला? तर होऊ शकत नाही. म्हणून त्यांना मांसाहाराची गरज आहे असं त्यांनी उत्तर दिलं. असो, प्रश्न तिथे संपला. तिथे काय झाला? प्रश्न संपला. आता त्याला त्या त्या क्रियेसाठी त्या त्या आहाराची गरज, हे बरोबर आहे. हे जसं आपण त्या महाराजांचं उत्तर योग्य मानायला पाहिजे. जर एखादा भगवत प्राप्तीकडे जात असेल तर त्याला सुद्धा कुठला तरी योग्य आहार धरला पाहिजे. म्हणजे तो WWF चा जो पहिलवान आहे त्याला जसा योग्य आहार द्यावा लागतो, त्याला शाकाहार देऊन जमत नाही,
असं त्यांचं म्हणणं आहे. त्या विचाराने जरी आपण पाहिलं तर हे लक्षात येईल की जेव्हा आपण भगवंत प्राप्तीकडे चाललोय किंवा या विषयाकडे चाललोय तेव्हा या विषयासाठी सुद्धा एक बुद्धी असावी लागते, एक प्रकारची शक्ती शरीरात असावी लागते आणि त्यासाठी एक योग्य आहार असावा लागतो. आणि तसा आहार जर आपला नसेल तर आपली बुद्धी चालणारच नाही. तसं वातावरण, तसं आचरण पाहिजे आणि ते प्रयत्नाने आपण निर्माण करायला पाहिजे. एखादा मनुष्य जर सिगरेट पितो आणि आपण त्याच्या शेजारी उभं राहिलो आणि त्याचा सिगरेटचा धूर आपल्या नाकातोंडात गेला, आपल्या आतमध्ये फुफ्फुसात गेला आणि आपण त्याला म्हटलं तुला कळत नाही का, तर तो म्हणेल तू थोडे पितो, मी पितोय, चालेल का असं? का? त्याला इंग्रजीमध्ये 2 शब्द आहेत. जो स्वतः पितो त्याला म्हणतात ऍक्टिव्ह स्मोकिंग आणि जो धूर घेतो नुसता त्याला म्हणतात पॅसिव्ह स्मोकिंग. आणि काही लोकांचं असं म्हणणं आहे की ऍक्टिव्ह स्मोकिंग करण्यापेक्षा पॅसिव्ह स्मोकिंग हे जास्त डेंजर आहे. म्हणजे नुसतं त्याच्या शेजारी उभा राहिला, सिगरेट तर पितच नाही पण तरी सुद्धा त्याला किती मोठा परिणाम भोगावा लागला. मग तसं जे लोक आपल्या शरीरामध्ये या प्रकारची शक्ती तयार होण्यासाठी जे अन्न लागतं ते खात नाहीत, भलतंच काही खातात, भलतंच आचरण ठेवतात, भलतेच रीतीने वागतात, त्यांच्या संबंधात तुम्ही राहिले तर तुमची बुद्धी चालेल का? चालेल का नाही चालेल? मग त्यांचा संग करावा की नाही करावा? खळांची संगती कामा न येई. तुमचा किती जवळचा व्यक्ती असला, आत्ताच संबंध संपला. जर तुम्हाला हे प्राप्त करायचं असेल तर अशांच्या घरी पाणीही पिऊ नका, जाऊच नका ना पहिले. म्हणून फार अडचण आहे ना. ते खरं म्हणताय, तुम्ही खरं म्हणताय का? ही एक शक्ती लागते शरीरामध्ये. हे काय, हे लक्षात घ्यायला एक शक्ती पाहिजे शरीरात. आणि का पाहिजे हे सगळं कळून घ्यायचं. तुम्हाला कुठलीही शंका असेल तुम्ही माझ्याकडे माझ्याशी बोला, कुठल्याही प्रकारची तुमची शंका असू द्या, तुम्ही माझ्याशी येऊन माझ्याशी बोला, घाबरू नका. मला मी काय भयावह आहे का? भयावह महाराज हे भयावह आहेत? भयावह नाहीये, तुमचे आचरण भयावह आहे म्हणून तुम्हाला माझी भीती वाटते. माझी भीती वाटण्याचं कारण तुमचं आचरण भयावह आहे. लोक म्हणतात तुमचं जरा भीती वाटते. काय भीती वाटायचं कारण आहे? तुम्ही काय म्हणाल? अरे काय म्हणाल म्हणजे तू साधक आहेस ना, तू सिद्ध आहेस का? तू सिद्ध असता तर तुला काही प्रश्न नव्हता. तू साधक म्हणजे भीती वाटायचं काय कारण आहे? तुमचा प्रश्न कसलाही असो, आपल्याला काय करायचंय त्याच्यावर उत्तर शोधायचंय आणि माझ्या मदतीने जर तुम्हाला उत्तर मिळणार असेल तर चांगली गोष्ट आहे. नाही तर कुठेतरी शोधलं पाहिजे तुम्ही, माझ्याकडे यायला पाहिजे असं नाही. तुम्ही कुठेही उत्तर शोधा, पण उत्तर शोधा पुढे सारखा. पुढे जाणं हे आपलं कर्तव्य आहे. एका जागी थांबणं, ब्लॉक होणं हे वाईट. ब्लॉक नाही झालं पाहिजे, म्हणजे अडकून नाही पडलं पाहिजे, पुढे सरकलं पाहिजे. आणि प्रत्येक वेळेस, प्रत्येक काळानुरूप, प्रत्येक अवस्थेनुरूप आपल्या प्रश्नाचं उत्तर वेगवेगळं असतं. एकच प्रश्न काळानुरूप अवस्थेनुसार त्याचं उत्तर बदलतं. अलग लक्षात. म्हणजे तुम्हाला मी आज जे उत्तर सांगेल ते कदाचित तुमची अवस्था बदलल्यानंतर वेगळं असेल. तर सर्वांनी हे लक्षात घ्या की आपल्याला हे सगळं बारकाईने लक्षात घेण्यासाठी आपलं आचरण, आपला आहार, विचार या सगळ्यांवर लक्ष दिलं पाहिजे. ही अवांतर माहिती तुम्हाला मी जरी सांगत असलो तरी सुद्धा ही तुम्हाला या मार्गामध्ये पोषक होईल म्हणून मी सांगत असतो. कारण तुम्ही या ठिकाणी जे येता ते फक्त हा ग्रंथ ऐकायला येता असं जरी वाटत असलं तरी सुद्धा या ग्रंथामध्ये प्रवेश व्हावा त्यासाठी तुम्हाला बाकीच्याही गोष्टींचा कसा वापर करणं अपेक्षित आहे हे कळावं म्हणून मी मध्ये मध्ये ह्या गोष्टी सुद्धा माहिती म्हणून सांगत असतो. असो, तर ही जी बुद्धिवृत्ती आहे, ही बुद्धिवृत्ती म्हणजेच मन, म्हणजे ही मनवृत्ती, ही पहिल्यांदा आपण सुरुवातीला अभ्यास करताना लक्षात घेतलं की ही मनवृत्ती डोळ्याला पाहते, म्हणजे मन दृक आहे आणि डोळा दृश्य आहे. आता इथे असं त्यांनी सांगितलं की ही मन सुद्धा काय आहे, दृश्य आहे. दृश्याधिवृत्तयः, म्हणजे आता मन काय आहे, मन दृश्य आहे. मग मन जेव्हा दृश्य आहे तेव्हा या मनाला पाहणारा कोण? मनाला कोण पाहत? तुम्ही तुमचं मन आता पाहणे म्हटलं की आपल्याला लगेच असं दिसणं असं वाटतं. हा एक आपला भ्रम आहे. पाहणे या शब्दाचा अर्थ शब्दशः असा घेऊ नये. पाहणे म्हटलं की लगेच डोळ्याने दिसणं अशा रीतीने आपण पाहतो.
पाहणे या शब्दाचा अर्थ जाणणे असा पण आहे. तर मनाला आपण जाणतो का? तुम्ही विचार करा, तुम्ही प्रत्येक क्षणाला तुमच्या मनाला जाणत असता. बाकीचे लोक जाणत नाहीत, पण आपणच आपल्या मनाला जाणत असतो. मन म्हणजे काय आहे, आपण काय विचार केला हे कोण जाणतं? आपण जाणतो. जसं मी इकडे चिंतनाला जावं की नाही जावं असा विचार केला आतमध्ये, कोणी केला? मनाने केला. म्हणजे त्या मनाला आपण जाणलं. मनातल्या मनात तुम्ही असा विचार केला, म्हणजे ही वृत्ती अशी तयार झाली की महाराज जे सांगतात ते आपल्या उपयोगाचं आहे, महाराजांनी हे जे सांगितलं हे काही आपल्याला उपयोगाला येणार नाही. अशा रीतीने जेव्हा तुम्ही आतल्या आत काहीतरी वृत्ती निर्माण झाली, ती वृत्ती, त्या वृत्तीला तुम्ही जाणलं, बरोबर की नाही? म्हणजे त्या वृत्ती तुम्हाला काय झाल्या? दृश्य झाल्या. जागा झाल्यापासून झोपेपर्यंत आपण जर शांत बसलो, बाकीचं म्हणजे बाह्य विषयाचा विचार बंद केला, इंद्रियांचा विचार बंद केला, तर लक्षात येतं की मनात काय चाललं. मनात काय चाललंय हे कळण्यासाठी शांत बसावं लागतं. किती क्षण, 1 सेकंद का होईना शांत व्हावं लागतं, तर कळतं मनात काय चाललं. आपण धावपळ करत असेल तर मनात लगेच लक्षात येत नाही मनात काय काय. म्हणजे ह्या वृत्ती जर तुम्हाला पाहायच्या असतील तर एका जागी बसा. काय करा? एका जागी बसा. एका जागी बसले, डोळे मिटले. डोळे का मिटायचे? कारण आपल्याला रूप जे आहे ह्याच्यावरच जास्त लक्ष आहे. म्हणून काही वेळाने असं होईल की डोळे न मिटता सुद्धा तुम्हाला तुमच्या वृत्ती, मनाच्या वृत्ती, बुद्धीच्या वृत्ती दृश्य होतील. लोक ध्यान धारणा जप तप करतात, त्याच्यामध्ये काय करतात? हेच करतात. अरे त्यांचा हेतू निराळा आहे, आपला हेतू निराळा आहे. तुम्ही शांत व्हा. ज्याची धावपळ बाहेर आहे, रूप या विषयावर जो धावतो, म्हणजे इथे पहिल्या चरणामध्ये पहिल्या शब्दावर जो आहे, त्याच्यासाठी मनाच्या वृत्तीचा काय संबंध आहे? बुद्धीच्या वृत्तीचा काय संबंध आहे? काही संबंध नाही त्याला. तुम्ही रूप या शब्दावरून म्हणजे पंच विषयावरून बाजूला व्हा पहिल्यांदा. म्हणजे पहिल्यांदा इकडचं सोडून द्या. जे जे जाणण्याच्या कक्षेत बाह्य पदार्थ येतात त्याच्यावरून पहिल्यांदा आतमध्ये या. म्हणजे डोळ्याहून, इंद्रियाहून सुद्धा आतमध्ये या. मग तुम्ही तुमच्या मनाच्या वृत्ती जाणू शकता. आणि हे तुम्ही जाणू शकत नाही असं नाही, रोजच जाणताय, रोजच जाणता. काय असं काही नाहीये की कोणाला इथे हा अनुभव नाही, प्रत्येकालाच तो अनुभव आहे. जागा झाल्यापासून झोपेपर्यंत प्रत्येक क्षणाला आपल्या मनामध्ये असंख्य वृत्ती येतात. अनंत बुद्धीचे अनंत तरंग, क्षणा पालटे रंग. अनंत वृत्ती उगम पावतात, स्थिती पावतात आणि लय पावतात. आणि त्यातल्या प्रत्येक वृत्तीला आपण जाणतो असं नाही. काही येतात आणि जातात. जसं तुम्ही समुद्राच्या काठावर बसले तर समुद्रावर निर्माण होणाऱ्या लाटा, तर प्रत्येक लाट आपल्याला दिसतेच असं नाही. काही लाटा दिसतात, काही लाटा दिसत नाहीत. काही उगम होताना दिसतात, काही स्थिती पावलेल्या दिसतात आणि काही लय पावलेल्या दिसतात. एखादी लाट तिन्ही अवस्थेत दिसते, पण काही लाटा दिसत पण नाहीत. अगदी तसंच या अंतःकरणामध्ये ज्या वृत्ती आहेत, या बुद्धीच्या ज्या वृत्ती आहेत, या वृत्ती असंख्य निर्माण होतात. ह्या सगळ्याच आपल्याला दृश्य होतील असं नाही. पण जसं जसं आपला बाह्य पदार्थावरचा विश्वास संपतो, बाह्य पदार्थात रस राहत नाही, बाह्य जगतामध्ये इंटरेस्ट राहत नाही, तेव्हा आपल्या बुद्धीच्या वृत्ती आपल्याला स्पष्ट व्हायला लागतात, दृश्य व्हायला लागतात. त्या तुम्ही करा असं नाही सांगत आहे मी, काय होतंय ते सांगतो मी. जेव्हा तुमचं ह्या बाह्य पदार्थावरचं लक्ष कमी होतं, जेव्हा तुम्ही थकता, शांत बसता, तेव्हा तुम्हाला तुमच्या मनात काय चाललंय याच्यावर लक्ष जातं. तुमच्या मनातल्या वृत्ती तुम्हाला लक्षात यायला लागतात. मग ते चांगल्या असतील, वाईट असतील, ते कशा पण असतील, त्या कशा असतील ह्याच्यावर तुमचं सध्या कंट्रोल नाहीये. काही वृत्तींवर कंट्रोल पण असू पण शकतो. आता कंट्रोल करणे न करणे हा एक निराळा विषय. म्हणजे त्याचा निग्रह करणे न करणे, मन निग्रह करणे न करणे हा एक वेगळा अभ्यास आहे. तो सध्या आपण नाही करत आहे. आपण सध्या फक्त काय विचार करतोय की ह्या ज्या वृत्ती आहेत ह्या दृश्य आहेत. हे जे लिहिलेलं आहे हे आपल्याला अनुभवात आहे. इथे जे लिहिलेलं आहे हे आपल्या अनुभवात आहे रोजच्या. रूपम दृश्यम अनुभवात आहे, लोचनम दृक माहित आहे, बरोबर आहे. डोळा पाहतो, रूप दिसतं. तददृश्यम दृक्तु मानसम म्हणजे मन दृक आहे आणि डोळा दृश्य आहे, हे पण अनुभवात आहे. आता दृश्याधिवृत्तया, आता आपल्याला ह्या मनाच्या वृत्ती, बुद्धीच्या वृत्ती दृश्य आहेत हे सुद्धा अनुभवत आहे.
मग या मनाच्या वृत्तीला आपण जर रोज जाणतो तर ह्याला जाणणारा कोण आहे? कोण तुम्ही जाणता का नाही? रोज तुम्हीच जाणता ना. त्याला तुम्हाला शब्द नाही माहीत, म्हणजे तुम्ही जाणत नाही असं नाही, तुम्ही जाणता. हेच मी तुम्हाला पहिल्यांदा पटवून दिलंय. पटलं ना तुम्हाला? पटलंय. तुम्ही तुमच्या मनाच्या वृत्ती, बुद्धीच्या वृत्ती रोज जाणता, हे तुम्हाला पटलं का? पटलंय. तुम्ही किती मूड असला तरी पटलंय. म्हणजे तुम्ही मूड आहेत असं नाही म्हणत मी. म्हणजे कोणी जर एखादा एकदम मूड असेल तरी त्याला कळेल की आपण आपल्या बुद्धीमध्ये निर्माण होणारे असंख्य तरंग जाणतो. म्हणजे दृश्याधिवृत्तया. याचा अर्थ काय? दृश्याधिवृत्तया. फक्त आता हे जे जाणणं आहे, हे जाणणारा कोण? यासाठी जो शब्द आहे तो आपल्याला माहित नाहीये. तो इथे त्यांनी आपल्याला सांगितलाय साक्षी. जो जाणतो त्याला काय म्हणतात? साक्षी. तुम्ही जाण, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला साक्षीची काय आहे? ओळख आहे. याचा अर्थ तुम्हाला साक्षीची ओळख आहे. साक्षीची ओळख असणं म्हणजे काही जोक नाहीये. साक्षी काही साधी गोष्ट नाहीये. नाही, साक्षीची ओळख नाही. तुम्ही फक्त बरेच वेळा काय होतं, प्रक्रिया होत असते पण आपल्याला कळत नसतं कसं झालं काय. अलग लक्षात. जसं आपण डोळ्याने सगळं पाहतो पण कसं झालं माहित नसतं. एखाद्या कंपनीमध्ये एखादा वर्कर जो आहे तो त्या कंपनीवर एखाद्या मशीनवर काहीतरी जॉब बनवतो. आता तो जो जॉब बनवतो तो सगळा एकदम परफेक्ट, म्हणजे एक छोटासा टक्का सुद्धा त्याच्यामध्ये तो चूक करत नाही. 100% परफेक्ट जॉब असं त्याने जर मशीनवर बनवला, याचा अर्थ त्याला त्या मशीनचे सगळे ऑपरेशन्स, त्या मशीनचं सगळं माहीतच असतं. काही गरजेचं नाही, त्याला फक्त तो जॉब कसा बनवायचा एवढंच माहित आहे. किंवा एखाद्या आपण गाडी चालवतो, 2 व्हीलर 4 व्हीलर, याचा अर्थ ती गाडी कशी चालते हे माहीतच असेल असं नाही. म्हणजे पेट्रोल कसं येतं, कार्बोरेटर मध्ये कसं इग्नाइट होतं, नंतर मग त्याच्यामध्ये कसं प्रेशर क्रिएट होतो, मग कसे व्हील रोटेट होतात, हे प्रत्येक गाडी चालवणाऱ्याला माहित असतं. तुम्हाला माहिती आहे का गाडी चालवणाऱ्यांना सगळ्यांना? नाही, माहित नसतं. तसंच बुद्धीच्या ह्या वृत्ती आपण जाणतो, पण त्या कशा जाणल्या जातात हे माहीतच असेल असं काही गॅरंटी नाही. आणि नाहीच माहिती आपल्याला. अलग लक्षात. त्या कशा जाणल्या जातात, कोण जाणतं? तर साक्षी जाणतो, पण कसा जाणतो हे माहीतच असेल असं नाही. त्यासाठी विचार करावा लागेल. त्यासाठीच तर अभ्यास करावा लागेल. दृश्याधिवृत्तया साक्षी. कोण आहे? साक्षी. हा साक्षी या वृत्तीला काय करतो? जाणतो. हा साक्षी कोण आहे नक्की? त्याचं मन म्हणजे काय, असा जेव्हा आपल्याला प्रश्न आला तेव्हा आपण त्याचा वेगळ्या रीतीने अभ्यास केला. धीवृत्तया म्हणजे काय असा प्रश्न आला तेव्हा धीवृत्तया म्हणजे काय याचाही आपण अभ्यास केला. बरोबर. दृश्य म्हणजे काय याचाही आपण अभ्यास केला. आता आपण विचार करतो साक्षी. साक्षी म्हणजे कोण? साक्षी हा कोण आहे? साक्षीची काही व्याख्या आहे का? साक्षीचा काही अभ्यास आहे का? याचा आपल्याला विचार करावा. साक्षी या शब्दाची शास्त्रीय व्याख्या जी आहे ती अशी आहे, म्हणजे वेगळ्या रीतीने मांडण्यात येते. तर एक व्याख्या अशी आहे, उदासीनत्वे स इति बोधा साक्षी. काय काय कळलं का? काय मला पण नाही काय कळलं. उदासीनत्वे सती बोधा साक्षी. दुसरी एक व्याख्या आहे, साक्षी चेता केवलो निर्गुणश्च. दुसरी व्याख्या काय? साक्षी चेता केवलो निर्गुणश्च. तिसरी एक व्याख्या आहे जी इथे लिहिलेली आहे, साक्षात इक्षते इति साक्षी. साक्षात इक्षते म्हणजे जाणतो. जो साक्षात जाणतो त्याला साक्षी असे म्हणतात. ही सोपी आणि कळण्यासारखी अगदी उपयोगाची व्याख्या. साक्षात इक्षते इति साक्षी. जो साक्षात जाणतो, जो साक्षात जाणतो, पाहतो, त्याला म्हणतात साक्षी. साक्षात जाणतो. साक्षात म्हणजे अप्रत्यक्ष नाही, प्रत्यक्ष. तोच जाणतो. बाकीचे कोणी जाणतील का नाही माहित नाही. जो जाणतो, प्रत्यक्ष जो जाणतो, साक्षात जो जाणतो तो साक्षी.
म्हणून हा साक्षी फार महत्वाचा आहे. आणि याच साक्षीला अशा वेगळ्या व्याख्येने सुद्धा अभ्यासता येतं. म्हणजे मी तुम्हाला आधी ज्या 2 व्याख्या सांगितल्या, साक्षी चेता केवलो निर्गुणश्च, हा साक्षी जो आहे तो चेता म्हणजे चिद स्वरूप आहे. साक्षी हा चेता म्हणजे चिद स्वरूप आहे. साक्षी चेता केवलो, तो केवळ आहे आणि निर्गुण आहे, निर्गुणश्च, तोच आहे, तोच खरा आहे. म्हणून केवळ शब्द आहे. केवळ, केवळ म्हणजे फक्त तो. चेता म्हणजे चिद स्वरूप आणि निर्गुणश्च म्हणजे तो कुठल्याही गुणाने, कुठल्याही विकाराने रहित आहे. उदासीनत्वे सती बोधा साक्षी. उदासीनत्वे, तो उदासीन आहे. तो उदासीन म्हणजे तो उदासीन हा शब्द कधी येतो? तुम्ही शाळा शिकली का नाही? शाळेमध्ये उदासीन हा शब्द कधी येतो? नाही शिकले. शाळा शिकलं का नाही? शाळेमध्ये उदासीन शब्द ऐकला का नाही? रसायनशास्त्रामध्ये. हा, लिटमस पेपरला ऐकलाय. जेव्हा लिटमस पेपर एखाद्या अल्कलीत टाकला, आम्लात टाकला, असं काहीतरी होतं. म्हणजे कुठल्याही ह्याच्यामध्ये टाका, पण तो त्याचा रंग बदलत नाही. निळा लिटमस पेपर आणि कुठला? हिरवा. तांबडा का लाल? लाल नाही ना, निळा आणि तांबडा. निळा आणि तांबडा लिटमस पेपर जर एखाद्या, म्हणजे हे जे लिटमस पेपर आहेत, हे पेपर जर एखाद्या द्रवामध्ये, सोल्युशन मध्ये टाकले आणि जर त्यांनी रंग बदलला नाही, निळ्याचा तांबडा झाला नाही, तांबड्याचा निळा झाला नाही, तर त्याला म्हणायचं उदासीन. तसा हा साक्षी कसा आहे? पापात टाका, पुण्यात टाका, धर्मात टाका, अधर्मात टाका, चांगल्यात टाका, वाईटात टाका, कशातही टाका, काय टाकायचे त्याच्यात टाका, तो उदासीन आहे. म्हणून त्याचं नाव उदासीन आहे. उदासीन, उदासीनत्वे, उदासीनत्व आहे त्याच्यामध्ये. साक्षीला कशाचाही संबंध लागत नाही, म्हणून तो उदासीन आहे. तो कसा आहे? त्याला कशाचाही संबंध, कारण आपल्या वृत्ती जे त्या कसल्या आहेत? भलतेच आहे ना. बुद्धिवृत्तीला साक्षी जाणतो, तो जेव्हा जाणणार आहे तेव्हा त्यांचे गुण घेतो की काय, त्यांच्याशी तो संबंध करतो की काय, असं वाटतं. जेव्हा साक्षी, कोणाला साक्षी होतो? म्हणजे जाणतो. साक्षात इक्षते कोणाला? धीवृत्तया. धीवृत्तयाला तो जेव्हा जाणतो तेव्हा त्यांच्याशी तो कशा रीतीने संबंध करतो? उदासीनत्वे. तो कसा संबंध करतो? उदासीनत्वे. तो उदासीन राहून त्यांच्याशी संबंध करतो. उदासीन राहून म्हणजे तो त्यांना जाणत नाही की काय? नाही, जाणतो. दृश्याधिवृत्तया, साक्षी तो जाणतो, पण उदासीन राहून त्यांच्याशी तो संबंध. म्हणजे तुमच्या अंतःकरणाच्या ज्या वृत्ती आहेत, या वृत्तीला जाणणारा जो साक्षी, तो जेव्हा ह्या वृत्ती जाणतो तेव्हा त्या वृत्ती कशा असतात? चांगल्या, वाईट, मिश्र, धर्मात्मक, अधर्मात्मक, पापात्मक, पुण्यात्मक, सुखात्मक, दुःखात्मक, माहित नाही, कशाही असतात. अंतःकरणाच्या वृत्ती, बुद्धीच्या वृत्ती अनंत आणि क्षणाक्षणा पालटणाऱ्या असतात. या सगळ्या वृत्तींशी जेव्हा हा साक्षी संबंध करतो, जेव्हा तो यांना जाणतो, तेव्हा त्यांचे गुण घेतो का? निर्गुणश्च. तो काय? तो निर्गुणश्च आहे, म्हणजे तो उदासीन आहे. उदासीनत्व हा त्याचा स्वधर्म आहे. तो कसा आहे? उदासीनत्व हा त्याचा स्वधर्म आहे. आपलं नाही तसं. आपण एखाद्याचं सुख पाहिलं की रडायला लागतो. चुकलो काय? दुसऱ्याने गाडी घेतली की आपल्याला काय वाटतं? आपल्याला पण गाडी पाहिजे, म्हणजे आपण रडतो का नाही? दुसऱ्याने गाडी घेतली तर आपल्याला गाडी घेण्याची इच्छा निर्माण होते, म्हणजे आपण दुसऱ्याचं सुख पाहून रडतो, असं मी म्हटलं. मग चुकीचं बोललो काय? दुसऱ्याच्या दुःखाने आपण नाही रडत, दुसऱ्याच्या सुखाने रडतो. अर्थात हे व्यावहारिक दृष्टांत आहे. जसं महाराजाची प्रसिद्ध झाली, महाराज प्रसिद्ध पावला की दुसरे महाराज रडतात. एखाद्या महाराजाच्या प्रवचनाला 1 लाख लोक यायला लागले की ज्याच्या प्रवचनाला 10 लोक येतात
तो महाराज रडतो. अरे त्याच्या प्रवचनात 1,00,000 लोक येतात, म्हणजे त्याच्या सुखाने हा दुःखी होतो. असो, तर सुखात्मक, दुःखात्मक, पापात्मक, पुण्यात्मक, धर्मात्मक, अधर्मात्मक अशा कशा वृत्ती असतील हे कोणी सांगू शकत नाही. त्या कुठून तयार होतात? त्या चित्तातून येतात. पूर्व 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 असंख्य जन्मानुजन्मे अनंत जन्मापासून जे काही आपण करून ठेवलंय, जे काही केलंय त्याचा हिशोब थांगपत्ताच आपल्याला नाही. त्या सगळ्याचे संस्कार आपल्या चित्तामध्ये साठवून ठेवलेले आहे. आणि त्या चित्तामध्ये असलेले संस्कार कोणाचे, कधी आणि कसे फायर येतील हे धात्याला सुद्धा कळत नाही, कोणालाच कळू शकत नाही. कुठली व्यक्ती कधी, तुम्ही आज जरी माझ्यासमोर एकदम नम्रपणे बसलेले दिसत असला तरी उद्या कधी तुम्ही माझ्यावर ठोका टाकाल सांगू शकत नाही. तुम्ही जे आज माझी पूजा करता ते कधी मला मारायला तयार व्हाल हे सांगू शकत नाही. अलग लक्षात. गुरुजी असे म्हणायचे की आज हा पूजा करताना दिसतो पण उद्या हाच मला मारायला येईल, सांगता येत नाही. आणि हे न कळलेत की आम्ही काही मूर्ख नाही. का? कारण उदासीनत्वे साक्षी जो आहे त्याचा अभ्यास जर कळला तर हे लक्षात. असो, उदासीन हा जो शब्द आहे, उदासीनत्व हा त्याचा स्वधर्म आहे. साक्षी या शब्दाचा अभ्यास पाहिजे आपल्याला. नाही ते साक्षी शब्द आला म्हणजे त्याचा अभ्यास नको काय. साक्षी कसा आहे? उदासीन. उदासीनत्व हा त्याचा स्वधर्म आहे, स्वगुण आहे त्याचा. तो कुठल्याही धीवृत्तीला बळी पडत नाही. हेच उदासीनत्व या गुणामधून दिसतं. कुठल्याही धीवृत्तीला, म्हणजे ज्या धीवृत्तीला तो जाणतो, पाहतो, त्या धीवृत्तीमुळे तो गडबड पावत नाही. आपण जसे गडबड पावतो, आपण संसारातल्या लोकांकडे बघितलं की गडबड पावतो. गडबड तुम्ही नाही, आम्ही गडबड पावत. अरे गडबड पावत नाही म्हणजे दुसऱ्याच्या घरात गेलं आणि त्याच्या घरातलं डेकोरेशन पाहिलं की आपल्याला आपल्या घरात येऊन लगेच डेकोरेशन करावं वाटतंच का नाही? अरे घरी येण्याची गरज नाही, त्याच्या घरात बसल्या बसल्याच विचार करतो की आपल्या घरात काय काय अजून घेता येईल. म्हणजे ह्यालाच म्हणतात गडबड. म्हणजे तुम्ही उदासीन आहे का? उदासीन आहे का? नाही. एखाद्याच्या कारमध्ये जर तुम्ही एखादा परफ्यूम लावलेला बघितला तुम्हाला लगेच विचार येतात की आपल्या गाडीमध्ये कुठला परफ्यूम टाकता येईल. तुमच्याकडे गाडी असली तर, नाही का? बरोबर का नाही? म्हणजे आपण गडबड पावतो का नाही? मग आपण उदासीनता या कक्षेत जातोय का? म्हणजे आपल्याला साक्षीची काय घेणं देणं आहे? आपल्याला घेणं देणं का? आपल्या आचरणात साक्षीशी संबंध आहे का आपला? या नक्की या ठिकाणी आपण कुठे आहे हा तर एक निराळाचा अभ्यास आहे. पण सध्या एक लक्षात घ्या की तुम्ही साक्षी या पदावरच नाहीत. गडबड पावताय ना. उदासीनत्व या अंगात येते का तुमच्या? उदासीनत्व अंगात उतरलं तर तोच साक्षी होतो. अर्थात हा अभ्यास फार कष्टमय आहे. कष्टमय, फार कष्टमय. तुम्हाला नाही, सर्वांना, मला सुद्धा कष्टमय. श्रीगुरु कृपा हीच आपल्याला साक्षी या पदावर नेऊन ठेवू शकते. बाकी कोणी नाही जगात, मध्ये कोणी नाही. कोणाला घेणं नाही, ईश्वराला सुद्धा घेणं नाही. म्हणजे ईश्वर सुद्धा तुम्हाला साक्षी या पदावर नेऊन ठेवू शकत नाही. ठेवू शकत नाही म्हणजे ठेवू शकतो पण त्याला श्री गुरु थूच करावं लागतं. असा नियम आहे सृष्टीचा. त्याला ईश्वर सुद्धा काय करू शकत नाही. कारण त्याने सृष्टी निर्माण केली, नियम तयार केले. त्याने नियम केला की अग्नीने जाळलं पाहिजे. तसंच त्याने नियम करून ठेवला की एखाद्याला जर भगवत स्वरूप, साक्षी स्वरूप करायचं असेल तर त्याला श्री गुरुची गरज असावी. मग तो स्वतः अवतार घेऊन श्री गुरु होईल आणि मग त्याला काम करेल. नाहीतर दुसरे एखाद्या श्री गुरु करवी करेल. कसंही करू द्या पण तो स्वतः करू शकत नाही. तो ईश्वर ह्या पदावर राहून हे करू शकत नाही. म्हणून ईश्वराची सुद्धा इथे काय होते? हालत होते. ईश्वराला सुद्धा इथे अधिकार नाही. त्याला सुद्धा अवतार धारण करून, शरीर धारण करून यावं लागतं. मग ते सापेक्षिताने असो किंवा गुमुताचा ध्येय असो, कसाही असो. पण जोपर्यंत तो अशा अवस्थेत येत नाही तोपर्यंत त्याला ते शक्य नाही. असो, म्हणजे याचा अर्थ काय? आपल्याला घेणं देणं कोणाशी पाहिजे? श्री गुरु. श्री गुरु शिवाय होत नाही. पण श्री गुरुच पाहिजे, महाराज नको. हेंद्री शेंद्री महाराजांचा इथे उपयोग नाहीये. इथे कोणाचा उपयोग नाही? हेंद्री शेंद्री महाराजांचा उपयोग नाही. तुम्हाला कसं कळणार कोण हेंद्री शेंद्री आहे? मी हेंद्री शेंद्री महाराज असलो तर?
हेंद्री शेंद्री महाराज आहे का नाही हे कळलं न कळलं तुमच्या हातात नाही. तुमच्या हातात फक्त तुमचा विषय आहे. तुम्ही पवित्र राहा, तुम्ही लबाडी करू नका, तुम्ही अत्यंत शुद्ध भावाने हे या दिशेने निघा. आपोमत योग्य गुरु श्री गुरु तुम्हाला उपयोगाला येतील. आलं लक्षात? श्री गुरु म्हणजे हे एक काय आहे? अवस्था आहे. श्री गुरु ही एक काय आहे? अवस्था आहे. हे एक पद आहे. ही एक व्यक्ती नाहीये. श्री गुरु ही एक व्यक्ती नाही. म्हणजे संदीप महाराज ही व्यक्ती श्री गुरु नाहीये. श्री गुरु ही एक अवस्था आहे. आणि ती अवस्था ज्या शरीरामध्ये असते त्या शरीराशी घेणं देणं आपल्याला असायला पाहिजे. संदीप महाराज या व्यक्तीशी घेणं देणं कधी नसावं. आणि जर तसं असेल तर तुम्ही चूक करताय हे लक्षात ठेवा. असो, धीवृत्त या धीवृत्तीला जो जाणतो तो त्या धीवृत्तीशी कधीही एकरूप होत नाही, त्याचा संग त्याला होत नाही. हेच या साक्षी शब्दामध्ये लपलेलं आहे, जे इथे दिसत नाही. पण साक्षी हा शब्द वापरला की साक्षी शब्दाचा अर्थ कळला पाहिजे. मी जर म्हटलं राष्ट्रपती, आता राष्ट्रपती म्हटलं की राष्ट्रपती या शब्दामध्ये काय काय लपलं हे कळलं पाहिजे. मी जर म्हटलं राष्ट्रपती तर लगेच तुम्ही म्हणता का हो तो गावचा सरपंच म्हणजेच राष्ट्रपती असं म्हणता काय? नाही, राष्ट्रपती म्हणजे गावचा. मी जर म्हटलं राष्ट्रपती हा गावचा सरपंच असतो, तुम्ही ऐकाल? मान्य कराल का तुम्ही? राष्ट्रपती रोज सकाळी स्वयंपाक बनवतो आणि आम्हाला जेवायला देतो असं तुम्हाला म्हटलं, तुम्ही ऐकाल? नाही. का? कारण राष्ट्रपती हा शब्द, त्या शब्दामध्ये एक शक्ती आहे, त्या शब्दामध्ये एक अर्थ भरलेला आहे आणि तो अर्थ लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून मी तुम्हाला साक्षी म्हणजे काय सांगतोय. तुम्ही म्हणाला तर महाराज आज तुम्ही तर ठरवायला पाहिजे होतं, हे उरकायला पाहिजे होतं 1 नंबरचा श्लोक. आपल्या उरकायचं बिरकायचं काम नाही. हे 5 वर्ष चालेल का 10 वर्ष चालेल, तुम्ही यायचं असेल तर या, नाही तर येऊ नका. तुम्ही जर म्हटलं उरका तर मी तुम्हाला आधीच सांगतो मी बसणार नाही पुन्हा सांगायला. उरकण्याचं काम नाही. मी एका शब्दावर 10 दिवस बोलू शकतो का 1 मिनिट बोलू शकतो हे मला माहित नाही. मला वाटलं तर मी 10 दिवस बोलेल एका शब्दावर, मला वाटलं तर मी 1 मिनिट बोलेल. मला जे प्रकट होतंय ते मी बोलतो. त्यामुळे तुम्ही असा काय हट्ट करून येऊ नका की महाराजांनी तर याला आज संपवायला पाहिजे होतं, हे पहिला 1 नंबरचा श्लोक संपून टाकायला पाहिजे होता आणि हा संपवला नाही. ह्याला काय अर्थ आहे का? कारण काही चेहरे असे दिसत आहेत म्हणून म्हटलं मी. आणि साक्षी शब्दावर चाललंय त्यांचा अजून गुऱ्हाळ. असं नाही ना काही? नक्की. तर साक्षी म्हणजे काय? साक्षी म्हणजे, साक्षी या शब्दातून आपल्याला नक्की लक्षात आलं पाहिजे साक्षी म्हणजे काय. साक्षी कसा आहे? साक्षी हा उदासीन आहे. उदासीनत्व हे त्याच्या अंगीभूत आहे. अंगीभूत काय आहे? उदासीनत्व. ज्याच्या अंगी उदासीनत्व असतं तोच साक्षी होतो. तुम्ही उदासीन व्हाल काय? उदासीन व्हा, उदास व्हा. उदास म्हणजे चेहरा पाडला, दाढी वाढली, उदास झाला, साक्षी झाला तू. दाढी वाढली म्हणजे उदासीन झाला काय? भगवे कपडे घातले म्हणजे उदासीन झाला? घरदार बायका पोरांचा संसार त्यागून जंगलात जाऊन गुहेत बसला म्हणजे उदासीन झाला? अंगाला भस्म भासलं म्हणजे उदासीन झाला? जटा वाढल्या म्हणजे उदासीन झाला? उदासीन कसा होतो? असं झाला म्हणजे उदासीन होतो का? उदासीन या शब्दाचा अर्थ न कळल्यामुळे तर महाराज फार उदासीन असतात. तू फक्त त्यांना दिवसाच पाहतो आणि फक्त 2च तास पाहतो. तू 24 तास त्याच्या सोबत राहा म्हणजे महाराज उदासीन आहे का काय कळेल तुला? आहे की नाही? उदासीनत्व म्हणजे काय ह्या शब्दाचा अर्थ न कळल्यामुळे अशी अडचण येते. कारण तुम्हाला माहित आहे ना की उदास व्हायला लागतं ना परमार्थामध्ये. परमार्थात उदास व्हायचं असतं का नाही? म्हणून लोक काय करतात? फार चेहरा पाडून बसतात. महाराजांसमोर गेले असे चेहरा पाडून बसतात की असं वाटतं की उदास झाला. फक्त महाराजांसमोर, महाराजांच्या मागे गेला की हा गिअर असा टाकतो आणि ऍक्सिलरेटर असा फिरवतो की समोरच्याला आता उडूनच त्याच्या वरून जातो की काय? मोटरक्रॉसच्या शर्यतीत भाग घेतला की काय? आणि महाराज असले की मात्र एकदम शांत, उदास. प्रवृत्ती, उदासीनत्व जे आहे हे काही दाखवण्याची गोष्ट नाही, ती एक अवस्था आहे.
आणि ही आपल्याला क्रमाने प्राप्त करायची. जोपर्यंत तुम्ही या साक्षी या पदापर्यंत जाऊ शकत नाही तोपर्यंत तुमचं काहीही खरं नाही. हे लिहिलेलं नाही ते, पण सांगतोय तुम्हाला काय करायचंय. कारण पहिल्याच श्लोकामध्ये काय मिळवायचं हे लक्षात घ्यावं लागतं. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं मंगल नाही केलं. मंगलाचरण असतं ना सुरुवातीला, ओम नमोजी आद्या. इथं कुठं मंगल बिंगल काहीच नाही, कुठल्याही प्रकारचं मंगलच नाही आणि ग्रंथ सुरू. ह्याला काय अर्थ आहे? अरे कुठल्याही कार्याची सुरुवात करताना गणपती म्हणजे दगड बसवावा लागतो, त्याला शेंदूर फासावा लागतो किंवा पिठाचं तरी करावा लागतो, त्याला सोंड करून काहीतरी कार्य सफल कसं व्हायचं. आपलं ज्ञानेश्वरीचं पारायण करताना नको करायला घट आणि नंतर ते काय अजून नथ नाही लावत त्याला. त्याच्याशिवाय आपली ज्ञानेश्वरीचं पारायण पूर्ण कसं व्हायचं? मंगल नको करायला. जेव्हा एखादा पदार्थ स्वरूपताच मंगल रूप असतो तेव्हा तुम्हाला दुसरं मंगल करायची गरज काय? अरे ज्ञानेश्वरी ही मंगल रूपच आहे, मग अजून कुठला गणपती बसवतोस मध्येच? पीठाचा गणपती श्रेष्ठ आहे का ज्ञानेश्वरी ग्रंथ श्रेष्ठ आहे? आता पीठ म्हणजे सुद्धा पंचीकृत पंचमहाभूत आणि ज्ञानेश्वरीचा ग्रंथ म्हणजे सुद्धा पंचीकृत पंचमहाभूत, म्हणजे कागदच आहे, पण तो स्वतःच मंगलमय आहे ना. नुसता ग्रंथ ठेव, त्याची फुलं वाहून पूजा कर, संपल्या. कुठला गणपती नाही काही नाही, तोच गणपती आहे का नाही? मंगल कसं करायचं हे सांगण्यासाठी म्हणून सांगितलं तुम्हाला. मग ती सुपारी त्यांना सुपारीची आठवण झाली. सुपारी बरी काय ठेवायची गरज नाही, सुपारी नसली चालते. ग्रंथ हाच गणपती आहे की नाही? ग्रंथ हाच गणपती आहे. असो, पण सर्वसामान्यांना असं केल्यावर पटत नाही, कळत नाही, म्हणून अशी पद्धत पडल्यात. असो, जसं लहान मुलाला गुडघ्याला काहीतरी खरचटलं तर मग त्याला बरं वाटा म्हणून तो थांबदार मी मंत्र म्हणतो, गेला तो, हा बरं झालं. कसं काय बरं झालं? काहीच केलं नाही त्याने, मंत्र याला माहितच नाही, मंत्राचा क का ख कळत नाही. लहान मुलाला बरं वाटतं. तसं आहे ते. ब्राह्मणाला बोलले की तो पाच पानं ठेवतो, 1 2 3 4 5 हळकुंडाना, हे ठेवा ते ठेवा. काय कळतं याला? त्यालाही कळत नसतं. त्याच्या बापाने त्याला शिकवलं असतं, त्याच्या बापाने त्याला शिकवलं असतं. ह्यांची पूजा सांगू का तुम्हाला? नको. नुसते पाहून शिकलेले, काही त्याच्यात राम नसतं. अलग लक्षात. असो, पण या ठिकाणी तसलं काय आहे का? काही नाही त्याचं. म्हणजे तुमच्या घरात तुम्ही राहायला गेले आणि पूजा नाही घातली, असं लोक मला विचारत. म्हटलं कसली पूजा आहे? पूजाच नाही तुमच्या घराला, मग तुमच्या काय घरात चालायचं? काय उपयोग आहे तुमच्या घरात? नाहीच उपयोग आमचा, समज. तसं तुमचा ग्रंथ सुरू झाला आणि मंगलच नाही, हे मला आत्ता लक्षात आलं. आता मला लक्षात आलं की आद्य शंकराचार्यांनी या ग्रंथाची सुरुवात केली, मंगलच केलं नाही. आता करणार काय? ग्रंथ सफल होईल का आपला ग्रंथ सफल होईल का नाही होईल? जर ग्रंथाच्या सुरुवातीला मंगलच केलं नाही, मंगलाचरणच दिसत नाही, तर ग्रंथ सफल होईल का नाही होईल? का मंगलाचरणाचा श्लोक कुणी गायब केलाय? हा पहिला नाही ना श्लोक, पहिला आहे का दुसरा आहे? पहिल्या श्लोकामध्ये मंगल काही दिसत नाही. अरे बाबांनो, साक्षी हा मंगल स्वरूप आहे. काय? या पहिल्या चरणामध्ये, पहिल्या श्लोकामध्ये जो साक्षी शब्द आलाय, हा साक्षी शब्द मंगलमय. साक्षी हाच जगातला मंगल स्वरूप आहे. तुम्ही जर गणपतीच्या अथर्व शीर्षामध्ये पाहिलं तर साक्षी असा एक शब्द येतो का नाही? म्हणजे साक्षी हे कोणा? तुमच्या गणपतीचंच नाव आहे ना. म्हणजे इथे गणपतीचं नाव घेतलं, तुम्हाला वाटतंय बरं आता गणपतीचं नाव घेतल्यामुळे? अरे साक्षी हे त्याचं स्वरूप आहे. गणपतीचं स्वरूप साक्षी आहे. गणपतीचं स्वरूप काय आहे? गणपतीचं स्वरूप साक्षी आहे, म्हणून तुम्ही तो गणपती बसवता की या कार्याला हा साक्षी आहे. अलग लक्षात. गणपती ठेवण्याची पद्धत काय आहे? गणपती काय वाईट नाहीये, हे जे करतात ते वाईट भावना नाही त्याच्या मागे, ते कळली पाहिजे फक्त, एवढं महत्वाचं. गणपती का ठेवायचा असतो? गणपती म्हणजे साक्षी, आणि तो त्या कार्यामध्ये तुमचा साक्षी भाव राहावा, म्हणजे तुम्ही उदासीन राहावं, म्हणजे तुम्हाला त्याच्यातून संस्कार तयार होऊ नयेत आणि तुम्ही पुनरावृत्तीमध्ये अडकू नयेत, असं ते कार्य व्हावं. म्हणजे कार्य कसं करावं पण उदासीन अशा, म्हणून तो गणपती ठेवून करायचं असतं. अलग लक्षात. असं जर ब्राह्मणाला माहित असेल तर ब्राह्मण त्या भावनेने ठेवेल तर ते कार्य खरंच चांगलं होतं.
म्हणून ब्राह्मणाने जेव्हा गणपती बसवावा, मग तो सुपारी असो काही असो, त्याने काही हे करू द्या, पण त्याचा जर ते ठेवताना ती प्राणप्रतिष्ठा करताना जर त्याने हा भाव ठेवला ब्राह्मणाने, तर ते कार्य खरंच काही प्रमाणात का होईना तशा रीतीने होईल. असो, साक्षी या शब्दानेच या ग्रंथाचं काय झालेलं आहे, मंगल झालेलं आहे. म्हणून पहिल्याच श्लोकामध्ये साक्षी शब्द श्री आद्य शंकराचार्यांनी वापरल्यामुळे या ठिकाणीच या ग्रंथाचा उपक्रम लक्षात आलेला आहे. या ग्रंथाचा उपक्रम आहे साक्षी, आणि तो दृगेव, तो दृक आहे. न दृश्यते, तो कोणालाही दिसत नाही, त्याला जाणणारा कोणीही नाही, असा एक सरळ सरळ अर्थ इथे निघालेला आहे. असो, तो अभ्यास आता आज होणं कठीण आहे, म्हणजे पुढच्या ओळीमधला. परंतु साक्षी या शब्दानेच या ग्रंथाचं मंगल केल्यामुळे आपल्याला आता काहीही या ग्रंथाबद्दल शंका निर्माण होण्याचं कारण नाही. या ग्रंथाची सुरुवात ही मंगलमय, आनंदमय अशा साक्षी या पदाने केलेली आहे. म्हणून साक्षी या शब्दानेच श्री आद्य शंकराचार्यांनी या ग्रंथाचं मंगल केलं असं आपण समजूया. कारण या ठिकाणी बाकी कुठेही तसा अभ्यास न आल्यामुळे. तर तुम्ही सर्व लोक या ग्रंथामध्ये असलेल्या या साक्षीकडे लक्ष द्याल अशी आशा आहे. क्रमाने या ग्रंथाचा आपल्याला साक्षीपर्यंतचा प्रवास करायचा आहे. पुढील चिंतनामध्ये पुन्हा एकदा साक्षी या पदावरून अभ्यास सुरुवात करून आपण त्याच्या पुढे असलेला दृगेव तू न दृश्यते या शब्दांचा अभ्यास करणार आहोत. तर असा श्लोक आहे, रूपम दृश्यम लोचनम दृक् तददृश्यम दृक्तु मानसम दृश्याधिवृत्तया साक्षी दृगेव न तू दृश्यते. जे काही चिंतन झालं ते परमपूज्य सद्गुरू अनाप महाराज यांच्या चरणी अर्पण करतो आणि येथेच पूर्ण विराम. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. आता विश्वात्मके देवे येणे वागेत्ने तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव. बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण हो नीतिही लोकी. भजी जो आदिपुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये. विशेषी लोकीये, दृष्टा अदृष्ट जय होवावे जी. हेथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ. येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. सद्गुरुनाथ भगवान की जय.